प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. अमित शहा यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना सूत्रधार आहेत, अशी खोचक टीका अमित शहा यांनी केली. अमित शहा यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. आज पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शहा हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच अमित शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलाय. राज्यात बहुमताचं सरकार आणि देशात आणखी 30 वर्ष राहणार असे अमित शहा म्हणाले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज आणि पर्जन्य स्थिती पाहता मुंबई पोलिसांनीही ट्विटरवरून महत्त्वाचं आवाहन केलंय. मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडा. कृपया काळजी घ्या आणि गरज पडल्यास 100 नंबरवर संपर्क करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. दरम्यान मुंबईत गेल्या 3 दिवसात 326 मिलीमीटर पाऊस झालाय. केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्यापेक्षा मणिपूरकडे लक्ष घालावे. राज्यातल्या निवडणुकांवर दबाव टाकण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव टाका. राज्यात गृहमंत्रीच काय, ट्रम्प पुतीन यांना बोलावलं तरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा घणाघात राऊतांनी अमित शहांवर केलाय. आगामी विधानसभा निवडणूक आणि पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत निराधार आरोप केले, अशी टीका शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील कळंब घोडेगाव रस्त्यावर चास शिवारात मालवाहू टेम्पो पुलावरून खाली कोसळलाय. दैव बलवत्तर म्हणून गाडीतील 2 व्यक्ती वाचल्याचे समजत आहे. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून स्थानिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवलंय. औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात. ते PFIला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांकडून चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्यात आलाय. संविधान बदलणार असं विरोधकांकडून सांगण्यात येत होतं. आदिवासी समाज, इतर समाज यांना भीती वाटू लागली. त्यामुळे लोकसभेला फटका बसला. सूर्यचंद्र आहे तोवर संविधान बदलता येणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी लोकांच्या मनातील गैरसमज आता विधानसभेत दूर करा. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं. सरसकट मराठ्यांना कुणबी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात. सर्व खड्ड्यात गेले. रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचं कल्याण. यातून जरांगे बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत, असा इशारा जरांगेंना प्रवीण दरेकर यांनी दिलाय. लाडकी मेहुणी लाडका मेहुणा योजना आणतील, असे जरांगे पाटील यांना म्हटलं होतं. लाडकी मेहुणी लाडका मेहुणा योजना आणतील, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.